सगळ्याला माझा नमस्कार. मी पी.आय. विकास पाटील, हिंगोलीचा क्राईम इन्चार्ज. मी तुम्हाला काही तुम्ही आंदोलन बाजूला घ्या किंवा काही म्हणायला आलं समजा याच्यासाठी नाही आलो, चर्चा करायला आलो. काही गोष्टी झालेल्या आहेत तुमच्या हक्कासाठी मांडताय, त्याच्यात काही दुमत नाही आहे. तुमच्यासोबत शासन पोलीस प्रशासन सुद्धा आहे वारंवार, त्याचं सुद्धा काही डाऊट नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहे. तुम्हाला सुद्धा माहिती, तुम्ही सुद्धा टी व्ही आहे, फेसबुक वगैरे बघता. मित्रांनो, आपला लढा कोणा सांग एवढं सांगा मला. आपण कोणाला थांबवलेलं आहे? सर्वसामान्य जनतेला. आपला लढा सरकार सोबत आहे, सर्वसामान्य जनतेसोबत नाही. तुम्ही सगळे आपण सगळे शिवाजी महाराज विचारायचे पाहिजे. इथं मान्य आहे की तुम्हाला? शिवाजी महाराजांनी नेहमी सांगितलेलं आहे का लढाई लढत असताना सर्वसामान्य जनतेला त्रास होईल असं आपलं जास्त काम आहे. मग आपण त्यांच्या जर विचाराचे पाहिजे आहेत, त्यांना एवढं आपण मानतो, आपल्याला देव येते म्हणजे आपल्यासाठीच नाही पूर्ण देशासाठी देव शिवाजी महाराज. आपण जर त्यांच्या आदर्शावर चालतो तर त्यांच्या तत्वाप्रमाणे आपण वागू नये असं म्हणतो. आपलं आंदोलन झालंच पाहिजे, मान्य आहे. मला आरक्षण भेटलंच पाहिजे, हे मान्य आहे. तर ते आरक्षण मिळत असताना जी काही सर्वसामान्य जनता आहे त्यांना आपल्या वतीनं कुठेही त्रास होणार नाही याची आपण थोडीफार तरी काळजी घ्यायला पाहिजे. आता तुम्ही बघताय का, मी स्वतः आता सकाळ पुण्याहून आलो, मला त्या गावापासून 10 किलोमीटर उतरून पाहिजे जावं लागलं. मला त्याच्याबद्दल काही रोष नाही आहे का बाबा चला आपल्याला जावं लागलं, ठीक आहे, चालत राहतं आंदोलन वगैरे याच्यात थोडं त्रास होत असतो, जनतेला थोडाफार त्रास होतो. पण जनता आपली दुश्मन नाही. जनतेची आपल्या समाजाला आणि सर्व आंदोलन सहानुभूती. कुठल्या तरी एखाद्या समाजाच्या किंवा जनतेतील कुठल्या तरी माणसानं म्हटलं का असं का ठीक आहे, राजकीय सोडून द्या का मराठा समाजाला आरक्षण द्यायला नको. कोणतरी सर्वसामान्य माणूस तरी बोलला का? एकदा नाही बोलला का? नाही. सर्वसामान्य गाव पातळीवर राहतो, मी बी गाव पातळीवर आलेलो माणूस. गावात सुद्धा जेव्हा चर्चा होती तर सर्वजण म्हणताना गरीब मराठ्यांना आरक्षण घेतलंच पाहिजे. कुठला तरी माणूस विरोध करतो का? एक राजकीय सोडून द्या, राजकीय अंगेल असेल लोक बोलतात, लक्षात द्यायचं. पण सर्वसामान्य माणसाची जर आपल्या समाजाला आणि तुमच्या या आरक्षण आंदोलनाला एवढी मोठी जर समर्थन आहे तर मला असं वाटतं की आपण एखाद्या कृत्य जे समर्थन आपण मिळवलेलं आहे किंवा शिवाजी महाराजांचा विश्वास मिळवलेला आहे किंवा आज मराठा समाजाला जे काही रिस्पेक्ट म्हटलं जातं महाराष्ट्रात, म्हणजे काय म्हणणार आपण रिस्पेक्ट मराठी आदर मिळवलेला आहे, त्याच्यामुळे मिळालेलं आहे की आपण सर्वसामान्य जनतेची कधीच सहानुभूती गमावलेली, शिवाजी महाराजांना गमावलेली नाही. या आता जे काय आपण 57-58 मोर्चे काढले तेव्हा सुद्धा आपण सर्वसामान्य जनतेची सहानुभूती घालवली, त्यांची सहानुभूती घेऊनच आपण एवढे मोठे मोर्चे सक्सेस केले. त्याच्यानंतर जे जरांगे पाटलाचे जे काही मोठमोठ्या सभा झालेल्या आहे तिथे तुम्हाला मान्य असेल सर्व जाती धर्माच्या लोकांनी मदत केली. कोणी पाण्याचे स्टॉल लाव, कोणी काही कर, कोणी गाड्या दे, घोडे दे, काही काय असेल त्यांच्या परिस्थिती मदत केलेली तिथं मान्य आहे आपल्या सर्व. शिवाजी महाराज राहिली गोष्ट दुसरी, आपली जी आंदोलन चालू ठेवा. माझं काहीच म्हणणं नाही, आंदोलन चालू राहील जोपर्यंत तुमचं आरक्षण भेटेल तोपर्यंत चालू ठेवा. पण सर्वसामान्य जनतेला एकच मिनिट मला दोन नंतर मला तुमच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण आता जे त्या रोडवर चालणार लोक ट्रकवाले त्याचे शेतकऱ्याचे माल ते बऱ्याच ट्रक टाकतात, त्याचा माल नाशवणार, नुकसान कोणाला होणार आहे? शेतकऱ्याला. आपल्या पोरांचे परीक्षा चालू आहे, आता परीक्षा सुरू झाले, परीक्षा शेष झाले, परीक्षा आमच्या माणसाला किती त्रास व्हायला आहे, आमच्या माणसाला त्रास किती व्हायला हो. 7 दिवस झाला, 8 दिवस झाला तुम्हाला यायचं दिसायला त्रास व्हायला, आपल्याला किती त्रास व्हायला. ज्याचा हॉल तिकीट पाहिलं त्याला सोडून द्याले सर, कोणी कोणा थांबून झाले शिक्षणाच्या विषयी. हॉल तिकीट ओरिजिनल दवाखान्याचं असेल तर सोडून द्याले. हॉल तिकीटचा विषय नाहीये, हॉल तिकीट गेल्यावर शिक्षक लागणार, परीक्षा घ्यायला लागणार का नाही? ते परवेश लागणार, प्रत्येकाजवळ पत्र राहते, प्रत्येकाजवळ पत्राचं नाही बोलत मी. हॉल
तिकीट विद्यार्थी जे पेपर द्यायला पेपर घ्यायला त्याची परीक्षा घ्यायला लोक लागले शिक्षक लोक आय कार्ड राहत साहेब आय कार्ड राहतात गाडी आली शांत एकदा तुम्हाला घ्यायचंय तुम्हाला काय बोलतो साहेबांचा 5 मिनिटं लागू द्या 10 मिनिटं लागू द्या साहेबांचं बोलणं झाल्याशिवाय कोणीच बोलणार मधात कोणी बोलू नका मी तुम्हाला पहिले सांगितलं मी तुम्हाला बाजूला करा किंवा आंदोलन स्थगित करा असं सांगायला आलेलं नाही म्हणून मी तुम्हाला बोललो का बाजूला व्हा किंवा रस्ता करा किंवा हे करा नाही बोललो मी तुम्हाला फक्त चर्चा करू लागलो जे विचारला मी मानतो ते विचार तुम्हाला सांगलो मला ते विचार सांगू लागलो पहिली गोष्ट माझं तेवढं तुम्हाला एक सांगणार आहे तुमचं आंदोलन चालू आहे पण सर्वसामान्य जनतेला त्रास होईल असं काही करू नाही तर आज असं होऊन जाईल का तोंडात म्हणजे ताटात आलेला घास काही जर एखादी अनुचित घटना घडली तर सगळं निघून कारण आपण संतोष हे यश एवढं लवकर मिळालं नाही आज जे काही कुणबी सर्टिफिकेट मिळाली बऱ्याचशा लोकांना मिळालेली आहे काही लोकांना मिळत आहे हे तर मान्य आहे ना मी बी मराठा म्हणून भरती झालो नोकरीला आलो मी जेव्हा माझं बाप दादा रेकॉर्ड शोधलं तेव्हा माहित पडलं का ते रेकॉर्डवर कुणबी होतं ते मनोज जरांगे पाटलामुळे तर तेवढं कमी गव्हर्नमेंटने शोधाचं काम केलं मान्य आहे आज मला तरी फायदा झालेला नसला तर माझ्या मुलाला किंवा माझ्या नातेवाईकाला फायदा होईल ना हे शोधणं हा सर्वात मोठा आंदोलनाचं यश हेच आहे तुमच्या पुढे आता तुमच्या गावात काही लोकांना कुणबीच्या नोंदी सापडल्या असेल किती लोकांच्या गावात ते सांगायले सर ते काय आहे ते नेमकं सांगायले वसमत तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव आहे आमचं तरी नोंद सापडली असू शकतं काही गावाला नोंदी नसेल सापडलेल्या पण जो नवीन सगळे शहराचा जो नियम येतोय त्याच्यात जर का असेल 100% सगळ्याला भेटणारच आहे मागं पुढे थोडं वेळ लागत आता आमच्या गावात फक्त भेटले 114 लोकांना काय नोंदी आमच्या गाव आमच्या 8,000 लोकसंख्या त्या 4,000 मराठी तिकडे किती 4,000 आता जर 114 भेटले तर सगळ्याला भेटणारच आहे ना कारण सगळे नाते गोत्याचे भाऊबंदकीचे आंदोलनाचं सर्वात मोठं यश हे कमीत कमी नोंदी तरी सापडायला लागल्या जे आम्हाला सापडत नव्हतं आणि जे आम्ही स्वतः जाऊन शोधू शकत नव्हतो तेवढं तर कमीत कमी सुरू झालेलं आहे या आंदोलनाचे राहायला हा जे तुमचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे नोंदी नाही आहे हे नाही आहे त्यांचं काही प्रॉब्लेम आहे ठीक आहे त्यासाठी आंदोलन चालूच आहे तुमचं आंदोलन चालूच आहे बरोबर आहे ते भेटेपर्यंत माझं म्हणणं आहे का तुम्ही तोपर्यंत जरा काही सर्वसामान्य जनतेचा विचार केला चांगलं होईल जाऊ नका पोरी जाऊ नका सर्वसामान्य जनतेचं तुम्ही सगळं आंदोलन चाललं आंदोलन तुम्हाला जोपर्यंत भेटेल उठवू नका तुम्ही हे करू नका सर्वसामान्य जनतेचा विचार सहानुभूती कारण हे एवढे दूरचे ट्रकवाले आहे किंवा बसेसवाले आहे किंवा आपले भाऊबंद आहे आता हे जे काही गाड्यावाले आहेत ते कितीतरी जण आपले भाऊबंद असणार ते माल घेऊन चाललेले असणार कुठेतरी हैदराबादला याला त्याला कुठेतरी चालले असणार हे तर मान्य आहे की तुम्हाला काही गाड्यात कच्चा माल असणार आहे आणि हे जोपर्यंत कच्चा माल जोपर्यंत एखादा शेतकऱ्याचा जर थोडंफार तरी कांदा किंवा शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या गाड्या भरून नाही या सगळ्या व्यापाऱ्याच्या गाड्या मला सांगा गार भेटवायची शेतकऱ्याला काय भेटते सर शेतकऱ्याची एवढी नैसर्गिक आपत्तीनं समजा काय भेटते शेतकऱ्याला प्रशासन घेतं का सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलेलो नाही एवढं क्लिअर आता
कसं वापस वाट लावलं इथून सुद्धा वापस वाट लावण्याचा प्रयत्न आहे का? आणि मनोज दादाची प्रकृती तशी झाली आम्हाला घरात अन्न गोड लागते का? लेकरं बाळ सुद्धा आम्हाला तुम्ही आज मनोज दादाच्या जर तोंडी घास घातला तर आम्ही आज घराकडे जायला तयार आहोत. जसं आमच्याशी चर्चा करायला तसं सरकारशी पण करा ना. वरील तुमच्या वरच्या पातळीवर कळवा. थांबा, यायचं भुजीचं होऊ द्या तुम्ही. 15 तारखेचं अधिवेशन तुम्ही 20 तारखेवर घातलं जाणून बुजून मनोज दादाला मारण्याचं आणि हा कट तुम्ही आम्हाला आज सुद्धा परतून लावता. हा वाशवून परत लावलं तसं आम्हाला परत लावता का? हा सुद्धा लॉलीपॉप आहे का तुमचा? तो कोणत्या हिशोबाने आम्हाला काय झालं झालं सर्वसामान्य लोक कोणते लोक अहो आमचे लेकरच रस्त्यावर आले आज रस्त्यावर लेकर आले आम्हाला काय झालं त्यानं? आमच्यात माणुसकी नाही सहानुभूती नाही सिंपती नाही हा प्रकार कोणताच नाही असं समजू नका. आम्ही सुद्धा आज अँब्युलन्सला गाडी काढून देतो अँब्युलन्सला वाट करून देतो ड्रायव्हरला जेवायला देतो. आम्ही शेतकरीच आहोत. इथला एकही बिगर शेतकरी नाही. सगळे कुंडीच आहे. आमचे दूध आम्ही फेकून दिले. आमच्या घरी काय असे 50-50 माणसं नाही दूध खायला. जसं आमचं नुकसान व्हायला तसं सगळ्या महाराष्ट्राचं नुकसान होऊ द्या. आणि हे सगळ्याचं झाल्याशिवाय नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही या म्हणीप्रमाणे तुम्ही आम्हाला कन्व्हिन्स करायला येण्यापेक्षा आमची बाजू जी आहे ती सरकारपणे बरखतपणे मांडा आणि जरांगे पाटलाला शिष्टमंडळाला भेट करून जरांगे पाटलाच्या पोटामध्ये एक अन्नाचा घास घाला. आम्ही त्या क्षणी हे आमचं रस्ता रोको आणि चक्काजाम बंद करून आमचा पोशिंदा जगला पाहिजे त्यांना जगवा आम्ही जगलो. यायला रात्रामध्ये नोटाबंदी राजकीय बोलू नका. माझं ते म्हणणं आहे राजकीय मी बरोबर आहे ना. मी राजकीय उत्तर आता राहिली गोष्टींनी मला 2 प्रश्न विचारले. मनोज जरांगे पाटील तिथे बसलेले आहेत त्यांना काहीतरी अन्नाचं तुमच्या माहितीचं सांगतो. मी बी जरांगे पाटलाच्या तालुक्याचाच अधिकारी आहे. मी बी अंबड तालुक्यातलाच आहे. तुमच्यापेक्षा माझे जवळचे नातेवाईक जरांगे पाटील हे तुम्हाला काही कोणाला माहिती आहे का? मग माझा सोयरा जर तिथं बिमार असेल तर मला तर वाईट वाटणार ना. पण सर्व सोयरा कोणासाठी झटतो सगळ्या समाजासाठी म्हणून आम्ही त्याला समर्थन दिले. बरोबर आहे. अल्ला बोला कोण होतं ते बोला की. समर्थन त्यासाठी पाटलाला दिलेलं आहे का ते सगळ्यासाठी अशी अवस्था पाहून दादाची अशी अवस्था पाहून आमचे लेकर बाळ सुद्धा आम्हाला घरी अन्न गोड खाऊ देत नाहीत. ते म्हणतात तुम्ही का बसले इथं? आम्ही इथं बसून द्यायचं का आम्ही घरात बसून? अजून आम्हाला कुठं जायचं? तुमचे ते आता तुम्ही आम्ही या तालुक्यात नोकरी करतो जिल्ह्यात नोकरी करतो. माझा जिल्हा जालना तुम्हाला सांगितलं माझा तालुका अंबड माझे जरांगे पाटील जवळचे सोयरे. पण आता मला त्यांच्यापेक्षा तुमच्यापेक्षा असं मला कळव असणार की नाही. तुमची पण मजबुरी आहे ना सर. पण तुम्ही मी कळवळा दाखवता कशी सांगा ना. मी तुम्ही कसं एक आहे का शासकीय मी कर्मचारी आहात. तुम्ही एक शासकीय मी- कर्मचारी मी- आहात. कशी तळमळ दाखवणार आहात? मी जेव्हा दाखवू शकता का तुम्ही तळमळ दाखवू शकता का? अरे भाई तुम्हाला कुठल्या प्रकारे तुम्ही तळमळ दाखवू शकता सांगा. गोष्ट कशी आहे प्रशासन आणि समाज त्याच्यात कुठेतरी सुवर्ण मध्य घडवणं मनोज दादाविषयी आणि मराठा समाजाविषयी जी कोकणची सहानुभूती आहे ती काय उपयोगाची आहे सांगा ना. खरंच जर सहानुभूती प्रत्येकाला जर असती तर आज चर्चा करा तुम्ही आमच्याशी इथं आले जसे चर्चा करा इथं आले आज मनोज दादापाशी कोण गेलं सर? कोण गेलं चर्चा करायला? मी तुम्हाला काय बोललो मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आलेलो नाही. मी तुमच्यातला एक अधिकारी म्हणून बोलायला आलेलो आहे. मी तुम्हाला काय सांगितलं सर तुम्ही अधिकारी म्हणून बोलायला आले हे मान्य आहे. पण तुम्ही सर्वसाधारण जनतेचं पुरता आमच्या समोर मांडायले त्याच्यामुळे आम्हाला भाई, एक गोष्ट लक्षात घ्यायचं मी आतून मराठा असलो तरी अंगावर माझी वर्दी शासनाची आहे. आजपर्यंत मला शासकीय तुमच्या कर्मचाऱ्याने सर्व- जेव्हा सर्व- आंदोलन सर्व- केले सर्व- तेव्हा सर्व- कोणाला माझी. पुरता आला का? अरे भाई सर्वसाधारण जनतेचा आला का? ऐका तर खरी माझ्यासोबत मराठा समाजाच्या लोकांचं हित बघत असताना सुद्धा याच राज्यातील या देशातील जो काही सर्वसामान्य माणूस आहे, सुद्धा हित बघणं माझी ड्युटी. ही दोन्ही ड्युटी माझी एकाच वेळेस 2 भूमिका आहे माझ्या. समाजाचा सुद्धा विचार करायचा आणि तिकडच्या सर्वसामान्य कारण मी ती वर्दी घातली ती शपथ घेतलेली हे माझा विचार तुम्ही ते विचार घ्या. माझं म्हणणं नाही काही नाही माझं म्हणणं आहे का तुम्ही जे काही करणार असाल तर सर्वसामान्य आम्ही एकदम शासनीय आहे. आम्ही कोणालाही त्रास देणार नाही. सिद्दीकी साहेब आम्ही अजून असा एकही प्रकार जे शासनाला भाग पाडेल आमच्यासाठी समजा एकही असं पाऊल या गोष्टीचं उचलच नाही सर. आम्ही एकदम शांत आणि काय प्रशासनाच्या डेपोच्या गाड्या आल्या सर सिद्दीकी साहेब होते विचारा. मी तुमच्या चर्चा केली निर्णय तुम्ही घ्या. धन्यवाद तुम्ही चांगली आम्हाला बिलकुल बिलकुल आमचा बेमुदतचा ठाम आहे साहेब. ठीक आहे ना मला
आमच्या घोर शेती उपाशी आता लेकरं उपाशी आहेत इथं तुम्ही काय सांगू नका तुम्ही हेच सांगत धन्यवाद. तुमचा निर्णय घ्या.